फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. या व्हिडिओमध्ये आपण तलाठी भरतीचा गेम बदलणारे 50 प्रश्न बघणार आहोत. म्हणजे हे 50 प्रश्न वारंवार परीक्षेमध्ये विचारले जातात, जे की तुमचे तोंडपाठ पाहिजे. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, महाराष्ट्र राज्याची स्थापना कधी झाली? 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. गुजरातमधून महाराष्ट्र राज्य बाजूला होऊन 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. त्यानंतर संयुक्त महाराष्ट्र चळवळ कशासाठी होती? तर भाषावार प्रांत रचनेसाठी किंवा राज्य रचनेसाठी संयुक्त महाराष्ट्र चळवळ सुरू होती. त्यानंतर बघा, संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील नेते कोण? एक प्रबोधनकार ठाकरे. ऑप्शनमध्ये आल्यास त्यांना टिक करायचं आहे. प्रबोधनकार ठाकरे हे संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील नेते होते. महाराष्ट्राची राजधानी कोणती? मुंबई. त्यानंतर बघा, मराठवाडा मुक्ती संग्राम कधी झाला? 1948 म्हणजे 17 सप्टेंबर 1948 रोजी मराठवाडा मुक्त झाला, म्हणजे स्वतंत्र झाला. त्या दिवशीला आपण मराठवाडा मुक्ती संग्राम दिन साजरा केला जातो. त्यानंतर हैदराबाद मुक्ती संग्रामात कोण सहभागी झाले होते? तर स्वतंत्र सैनिक त्यामध्ये सहभागी झाले होते. त्यानंतर गोवा मुक्ती संग्राम कधी झाला? तर 1961 गोवा मुक्ती संग्राम झाला. 1961 गोवा, मराठवाडा 1948. हे तुम्हाला साल लक्षात ठेवणे गरजेचे आहे. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण? बऱ्याच वेळेस याच्यावर प्रश्न विचारलेला आहे. तर यशवंतराव चव्हाण हे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री होते. भाषावार प्रांतरचना कधी झाली? तर 1956 1 नोव्हेंबर 1956 रोजी भारताच्या भाषावार प्रांतरचना झालेली आहे. त्यानंतर सम्यक महाराष्ट्र संकल्पना काय होती? एक संत मराठी भाषिक राज्य. सम्यक महाराष्ट्र म्हणजे एक संघ मराठी भाषिक राज्याला सम्यक महाराष्ट्र म्हणतात. हे झाले पहिले 10 प्रश्न. त्यानंतर पुढचे 10 प्रश्न बघूयात. सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली? तर महात्मा फुले यांनी 1873 सत्यशोधक समाजाची स्थापना केली होती. त्यानंतर सावित्रीबाई फुले कोण होत्या? तर पहिल्या महिला शिक्षिका होत्या. त्यानंतर गुलामगिरी हे पुस्तक कोणी लिहिले? तर महात्मा फुले यांनी गुलामगिरी प्रश्न हे पुस्तक लिहिले होते. त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म कुठे झाला? महू, मध्य प्रदेश येथे 1893 त्यांचा जन्म झाला होता. त्यानंतर महाड सत्याग्रह कोणी केला? महाड सत्याग्रह देखील बाबासाहेब आंबेडकर यांनी केला आणि तो 1927 केला होता. प्रश्न, बहिष्कृत हितकारिणी सभा कोणी स्थापन केली? बाबासाहेब आंबेडकरांनीच बहिष्कृत हितकारिणी सभा 1924 या साली त्यांनी ही सभा स्थापन केली होती. त्यानंतर राजश्री शाहू महाराज कोणत्या संस्थानाचे होते? तर बघा, कोल्हापूर संस्थानाचे ते प्रमुख होते. ते यशवंतराव घाडगे त्यांचं नाव होतं आणि ते कोल्हापूर संस्थानाचे प्रमुख होते. प्रश्न, शाहू महाराजांनी कोणती महत्त्वाची सुधारणा केली? तर आरक्षण व्यवस्था त्यांनी सुरू केली होती. म्हणजे सर्वप्रथम आरक्षण व्यवस्था त्यांनी त्यांच्या कोल्हापूर संस्थानामध्ये लागू केली होती. त्यानंतर बघा, प्रश्न, प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केली? तर आत्माराम पांडुरंग तर्खडकर. आत्माराम तर्खडकर आणि पांडुरंग तर्खडकर या तर्खडकर बंधू यांनी 1867 रोजी म्हणजे साली त्याची स्थापना केली होती. गोपाळ गणेश आगरकर हे कोण होते? सामाजिक सुधारक होते आणि लोकमान्य टिळकांचे मित्र देखील होते. तलाठी भरतीचा गेम बदलणारे 50 प्रश्नामध्ये पुढील 10 प्रश्न बघा. तर बघा, शिवाजी महाराजांचा जन्म कुठे झाला? शिवनेरी किल्ल्यावर शिवाजी महाराजांचा जन्म झाला. साल लक्षात ठेवा, 1630 19 फेब्रुवारी 1630. त्यानंतर शिवाजी महाराजांचे वडील कोण होते? शहाजीराजे भोसले. त्यांच्याकडे ते अहमदनगरच्या निजामशाहीचे सरदार होते. त्यानंतर बघा, जिजाबाई कोणत्या घराण्यातील होत्या? तर जाधव घराण्यातील होत्या, म्हणजे लखुजी जाधव यांच्या कन्या होत्या. त्यानंतर प्रश्न 4, शिवाजी महाराजांनी पहिला किल्ला कोणता जिंकला? तर तोरणा किल्ला, ज्याचं नाव तोरणा किल्ला जिंकला. त्याचं नाव प्रचंडगड हे त्याचं नाव सुरुवातीचं नाव होतं, त्यालाच तोरणा हे नाव देण्यात आले. त्यानंतर रायरेश्वर येथे शिवाजी महाराजांनी शपथ कोणत्या वर्षी घेतली? तर 1645 म्हणजे वयाच्या 15व्या वर्षी किंवा 16व्या वर्षी त्यांनी रायरेश्वराच्या मंदिरात शपथ घेतली होती. अफजल खानाचा वध कुठे केला? तर प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजल खानाचा वध केलेला आहे. त्यानंतर शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कधी झाला? 1673 6 जून 1674 त्यांचा राज्याभिषेक झालेला आहे. त्यानंतर बघा, राज्याभिषेक सोहळा कोणी केला? तर गागाभट्ट यांनी राज्याभिषेक सोहळा केला. त्यांचा राज्याभिषेक सोहळा केला होता. त्यानंतर शिवाजी महाराजांच्या आईचे नाव काय होते? ते जिजाऊ होते. प्रश्न 10, अष्टप्रधान मंडळामध्ये पेशवा कोण होता? तर मोरोपंत पिंगळे हे अष्टप्रधान मंडळामधील पेशवे होते. पुढे बघा, मुंबई ब्रिटिशांना कधी मिळाली? तर 1661 साली मुंबई ब्रिटिशांना मिळाली.
त्यानंतर मुंबई ब्रिटिशांना कोणी दिली तर पोर्तुगीजांनी मुंबई हे ब्रिटिशांना दिली होती. डॉक्ट्रिन ऑफ लॅब्स कोणी लागू केला तर लॉर्ड डलहौसी यांनी संस्थान खालसा करण्यासाठी डॉक्ट्रिन ऑफ लॅब्स लागू केला होता. 1857चा महाराष्ट्रात उठाव कुठे झाला तर सातारा व नाशिक या परिसरामध्ये झाला होता. वासुदेव बळवंत फडके कोण होते तर ते क्रांतिकारक होते. चाफेकर बंधू कशासाठी प्रसिद्ध होते तर रॅडची हत्या, त्यांनी 1897मध्ये रॅडची हत्या केली होती. लोकमान्य टिळकांनी कोणते उत्सव सुरू केले? 1893 साली आणि 1895 साली त्यांनी गणेश उत्सव आणि शिवजयंती हे उत्सव सुरू केले होते. त्यानंतर केसरी वृत्तपत्र कोणी सुरू केले तर लोकमान्य टिळकांनीच केले. मराठा वृत्तपत्र हे इंग्लिशमध्ये होते आणि केसरी मराठीमध्ये होते. तर केसरी वृत्तपत्राचे संस्थापक आगरकर होते आणि मराठा वृत्तपत्राचे संस्थापक हे लोकमान्य टिळक होते. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे हे कोणी म्हटले होते तर लोकमान्य टिळक यांनी म्हटले होते. महात्मा फुले यांचे पूर्ण नाव काय? ज्योतिराव गोविंदराव फुले. फुले त्यांचं आडनाव होते. ज्योतिराव गोविंदराव फुले. पुढे बघा, शिवाजी महाराजांचे आरमार प्रमुख कोण होते? कान्होजी आंग्रे हे शिवाजी महाराजांचे आरमार प्रमुख होते. त्यानंतर संभाजी महाराजांचा मृत्यू कुठे झाला? तुळापूर येथे त्यांना पकडण्यात आले, त्या ठिकाणी त्यांचा मृत्यू झालेला आहे. औरंगजेबाचा मृत्यू कुठे झाला तर औरंगजेबाचा मृत्यू अहमदनगरला झाला, परंतु त्याची समाधी जी आहे ती खुलताबाद संभाजीनगर या ठिकाणी आहे. मराठा साम्राज्याचा विस्तार कोणी केला तर पेशवे यांनी केला. पहिला पेशवा कोण होता? बाळाजी विश्वनाथ. 1813 साठी ते पेशवा बनले होते. बाजीराव पेशवे कोणत्या गोष्टीसाठी प्रसिद्ध होते तर वेगवान घोडदळ आणि युद्ध नीती यासाठी बाजीराव पेशवे प्रसिद्ध होते. पानिपत युद्ध कधी झाले? 1761. 14 जानेवारी 1761ला पानिपतचे युद्ध झाले. पहिले 1526, दुसरे 1556 आणि तिसरे 1761 असे 3 पानिपतचे युद्ध झालेले आहे. पानिपत युद्धात मराठ्यांचे नेतृत्व कोणी केले तर सदाशिवराव भाऊ पेशवे यांनी पानिपतच्या युद्धामध्ये मराठ्यांचे नेतृत्व केले होते. नाना फडणवीस कोणत्या काळात प्रसिद्ध होते तर पेशवाई काळामध्ये नाना फडणवीस प्रसिद्ध होते. पेशवाईचा अंत कधी झाला तर 1818. तृतीय इंग्रज आणि मराठा युद्ध याच्यामध्ये पेशवाईचा अंत झाला. तर बघा, हे होते तलाठीचा गेम बदलणारे 50 प्रश्न. हे वारंवार तलाठीच्या परीक्षेमध्ये विचारले गेलेले आहे. हे प्रश्न तुमचे तोंडपाठ पाहिजे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.